नमस्कार. आजच्या भागाला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे श्रीकलाने पूर प्लॅन रचलेलं असतं की बाबा मला काय करायचं आहे आणि कसं सगळं करायचं आहे. म्हणून ती तिच्या एका माणसाला पेरते आणि तो खोटी साक्ष देण्यासाठी इथे उभा राहणार आहे. म्हणजे याचा इन शॉर्ट असा अर्थ सुद्धा होऊ शकतं की श्रीकलाला खरा गुन्हेगार माहिती आहे किंवा श्रीकला या सगळ्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व आहे. मीनवाईल हे सगळं होत असताना इकडे आदोक्षज आणि इंद्रायणी वकिलाला भेटायला निघणार आहे. त्यामध्ये व्यंकू महाराजांची एंट्री होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत श्रीकला खूप खुश असते तेव्हा पोपटराव म्हणतात, काय ग, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, जी लोक आपल्या कामाची नसतात त्या लोकांना माझ्यासमोर आणायचं नाही, अशी लोक मला बिलकुल आवडत नाही. तेव्हा तो म्हणायला लागतो, साहेब तुम्ही काय मला साधं सुद्धा समजलं आहे का? मी खूप इम्पॉर्टंट आणि खूप कामाचा माणूस आहे, लगेच माझी इज्जत काढू नका. तेव्हा पोपटराव म्हणतात, कोण आहेस रे तू जे तू एवढं बडबड करतोय? तेव्हा श्रीकला म्हणते, हाच तर आपला खरा मोहरा आहे, हा आपला आय विटनेस आहे. तेव्हा याचं नाव आहे सुरेश आणि हा करिश्मा विरुद्ध साक्ष देणार आहे. तेव्हा ते म्हणतात, ही काय तुला छोटी गोष्ट वाटली आहे का, साक्ष आणि खोटी साक्ष? तेव्हा ती म्हणते, बाबा हा इतका सराईत आहे ना की तुम्ही याला साधा सुद्धा समजू नका. हा असा विटनेस आहे ना की कधीच पलटत नाही आणि याचा रेकॉर्ड खूप छान आहे. तेव्हा तो म्हणतो, मी एकदम असं प्रोफेशनल आय विटनेस आहे, मला सगळ्यांचं आय विटनेस करणं खूप छान प्रकारे जमतं. आतापर्यंत माझ्या विरुद्ध कधीच काही झालं नाही आणि मी ज्या ही केसला हात लावलाय ना त्याच्यामध्ये माझ्याच बाजूने गोष्ट घडल्या आहेत. तेव्हा पोपटराव म्हणतात, काय चाललंय याची हुशारी, जरा जास्तच बडबड करतोय असं वाटत नाही का? तेव्हा श्रीकला म्हणते, बाबा तो जास्त बडबड करत असो पण तरी सुद्धा हा जेव्हा त्याचं विटनेस म्हणजे आपल्याला कोर्टामध्ये साक्ष देईल ना तेव्हा ती करिश्मा जेलमध्ये जाईल आणि ती करिश्मा जेलमध्ये जाईल म्हणून त्या इंद्रायणीची हार होणार आहे. हेच तर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना. तेव्हा तो म्हणतो, मॅडम याच्या बदल्यात मला पैसे मिळतील ना? तेव्हा ती काही पैसे त्याच्या जवळ देते आणि तेव्हा पोपटराव म्हणतात की आता इथे राहायचा बेचा इरादा आहे का, चल निघ आता. तेव्हा ते लगेच श्रीकलाला म्हणायला लागतात, काय ग श्रीकला, इथे आमचे खायचे वांदे चालले आहेत आणि तू असे बंडल लोकांना वाटायला लागली तर कसं बाकी सगळं मॅनेज व्हायचं? तेव्हा ती म्हणते, बाबा तुम्ही काळजी करू नका, हे बंडल म्हणजे माझ्या शकुंतला आईंची कृपा आहे, त्यांचे दागिने आहेत ना ते अजून सुद्धा आपल्या कामी येत आहेत आणि त्याच्याचमुळे तर हे सगळं झालं आहे. तुम्ही नका ना काळजी करू, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेल. दुसरीकडे इकडे आदोक्षच म्हणत असतो, इंदू चल की आपल्याला उशीर होत आहे. तेव्हा इंदू म्हणते, थांब जरा, सगळे डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत, थोडा उशीर झाला तरी चालेल. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, आपल्याला वेळेवरती जायला पाहिजे आणि आईला यातलं काही कळता कामा नये. तेव्हा इंदू म्हणते, त्यांना नंतर तर कळेल, मग आत्ता सांगण्यामध्ये काय हरकत आहे? तेव्हा तो म्हणतो, आत्तापुरती वेळ मारून घेऊया, कारण की आईला जर कळलं ना तर ती आपल्याला काही बाहेर जाऊ देणार नाही आणि उगसी ते तमाशा नाही पाहिजे ग मला. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि विचारतात, काय रे कुठे चालले आहेत? तेव्हा इंदू सांगते, आम्ही तालुक्याला चाललो आहे करिश्माताईंसाठी वकील शोधायला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, आय विटनेस असून सुद्धा तुमचा करिश्मावरती विश्वास आहे का, किती निर्दोष आहे? हे सगळं मला बरोबर वाटत नाही. तेव्हा इंदू म्हणते, पण व्यंकू महाराज माझा तिच्यावरती विश्वास आहे, ती असं काही करू शकत नाही. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाही, तुम्ही चालले आहात तर मला एक सांगा, तुम्ही दुपारपर्यंत वापस येणार ना? म्हणजे तसं माझा विचार चालला आहे, आज संध्याकाळी आपण शेतावरती जाऊन सगळ्यांनी एकत्र तिथे जेवण करावं, घरचं वातावरण थोडं हलकं होऊन जाईल. तेव्हा इंदू म्हणते, व्यंकू महाराज आता करिश्माताई बाहेर आहे आणि असं आपण शेतावरती जाणं योग्य आहे का? तेव्हा ते म्हणतात, ती आली की आपण पुन्हा जाऊया, पण आतापुरतं माझा हिशोब आहे की आपल्याला जायला पाहिजे. दुसरीकडे पोलीस स्टेशनला सुरेश गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, साहेब मी खरंच सांगतोय, मी स्वतःहून जे काही बघितलं आहे तेच तुम्हाला एक्सप्लेन करतोय आणि माझी साक्ष अक्षरशः खरी आहे. त्या दिवशी मी तिथे चाललो होतो ना तेव्हा मी मोहितरावाला भेटायला गेलो होतो. तेव्हा ते विचारतं, तुम्ही मोहितरावांना का भेटायला गेले होते, नेमकं प्रकरण काय आहे ते मला सांगता का? तेव्हा ते म्हणतात,
मोहितराव आणि आमचा बसण्याचा प्लॅन असतो आणि कधी कधी आम्ही थोडीफार घेतोही. तेव्हाच मी बघितलं करिश्मा त्यांच्या डोक्यावरती वार करत होती. आणि कसं आहे, मोहितराव आणि आमचे संबंध खूप छान होते. आम्ही मीटिंग या सगळ्याच्या चर्चा रात्रीच करायचो. तेव्हा ते म्हणतात चांगली गोष्ट आहे, तुम्ही हे सगळं पोलिसांचं सहकार्य करत आहात. तेव्हा ते म्हणतात मी प्रोफेशनल आय विटनेस आहे ना, मग मी असा तसा कसा सोडेल, मला तर पोलिसांचं सहकार्य तर करायलाच पाहिजे. तेव्हा पोलिसांना त्याच्यावरती थोडा संशय आलेला असतो. तर दुसरीकडे वकील साहेब म्हणत असतात हे बघा, वेळ पाळा आणि मला वेळेवरतीच गोष्टी आवडतात. सगळे डॉक्युमेंट बघितल्याशिवाय मी केस घेत नाही, हे सुद्धा आठवण ठेवा. आता लवकर कामाला लागा. तेवढ्यात ते म्हणायला लागतात की तुम्हाला खरं सांगू का, लोक एक वेळ सगळी गोष्ट पाळतील, पण डायनोसॉर भेटू शकतो पण लोक वेळेवरती येतील हे सगळं शक्य नाही आहे. तेव्हा पप्पा म्हणायला लागतं पण आम्ही वेळेच्या बाबतीत काटेकोर आहोत आणि वेळ पाळता आम्हाला खूप छान प्रकारे जमतोय. तेव्हा ते म्हणतात पेपरचं काय आहे, पेपर लवकर द्या, पेपर बघितल्याशिवाय मी केस घेणार नाही. तेव्हा पप्पा म्हणतो पेपर तर आमच्या मेन माणसाकडे आहेत. इंदू लगेच त्यांना पेपर देते. तेव्हा ते पेपर वाचतात आणि म्हणतात मी एक केस घेईल, पण ही केस त्यांनी सरेंडर करायला पाहिजे आणि त्यांनी डायरेक्टली माफीचा अर्ज करायला पाहिजे. तेव्हा अध्यक्षच म्हणतो हे सगळं काय आहे, यांचं म्हणण्याचा अर्थ काय आहे. तेव्हा इंदू म्हणते तुम्ही डायरेक्टली असं कसं काय बोलू शकता, हे सगळं काही शक्य नाही आहे. तेव्हा ते म्हणतात केसमध्ये काही आहेच नाही, म्हणजे ओपन अँड शट केस आहे. ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध आय विटनेस आहेत, एवढे पुरावे आहेत, याचा पूर्णपणे खात्री आहे की तुमची बहीण गुन्हेगार आहे. त्यांना माफीचा अर्ज करायला लागेल तरच मी ही केस घेऊ शकतो. तेव्हा इंदू म्हणते तुम्ही स्वतःहूनच ठरवून घेतलं का की माझी बहीण दोषी आहे. मला एक सांगा ना, तुम्ही काय केस स्टडी केली आणि काय नाही याचा एकदा तरी विचार करताय का. निर्दोष माणसाला शिक्षा होईल याचा तुम्ही एकदा तरी विचार केला का. तेव्हा ते म्हणतात हे बघा मॅडम, आम्ही स्पष्ट आणि क्लिअरच म्हणतो आणि कोणत्याही तुम्ही वकिलाकडे जा ते तुम्हाला हेच सांगतील ही ओपन शट केस आहे, कारण की तुमच्या बहिणीविरुद्ध आय विटनेस आहे. आय विटनेस म्हणजे किती मोठा पुरावा आहे तुम्हाला आयडिया असेल. तेव्हा ती म्हणते माझंही LLB झालं आहे आणि मला कायद्याबद्दल नॉलेज आहे. कायद्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की एखादाही निरपराधी माणसावरती कोणत्याही प्रकारचा दोष लावून त्याला अटक करणं चुकीचं आहे. मग तुम्ही केस बघितली नाही आणि फक्त स्वतःचं डेप्युटेशन बघताय का. तेव्हा ते म्हणतात हे बघा मॅडम, आतापर्यंत मी एक सुद्धा केस हारलो नाही माझ्या पूर्ण करिअरमध्ये. मग मी सांगतो ना, ही केस सुद्धा ओपन अँड शटच आहे. तेव्हा तुम्ही तुमचे पेपर घेऊन जाऊ शकता. हे ऐकल्यानंतर इंदूला खूप राग आलेला असतो की हे सगळं असं काय बोलू शकतात. इकडे पप्या म्हणायला लागतो आता त्यांनी तर आपली केस घेण्याशी पूर्णपणे नकार दिला आहे, त्यांनी जे सांगितलं ते बरोबर होतं का. तेव्हा इंदू म्हणते ते फक्त आणि फक्त स्वतःच्या करिअरचा विचार करत होतो, करिश्माताईंचा त्यांनी काळी मात्रही विचार केला नाही. तेव्हा पप्या म्हणतो पण तेचंही बरोबर आहे ना, आय विटनेस म्हणजे खूप मोठा पुरावा आहे आणि करिश्मा कशी आहे आपल्यालाही माहिती आहे. मग आपण सुद्धा तिच्यावरती कसा काय विश्वास ठेवावा, मला नाही वाटत ती काही करू शकते. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग काढायला लागेल. मी काय बोलतोय, आपल्या इथे अजून 3-4 वकील आहेत, ते अजिंक्य वकील, त्यानंतर ते काहीतरी रत्नाळे, असे काहीतरी 3-4 वकील आहेत, त्यांनाही विचारू शकतो ना. तेव्हा इंदू म्हणते मी ऑलरेडी त्यांना विचारले आहे, कोणी गावाबाहेर आहे, कोणी कुठे आहे, असा सगळा प्रॉब्लेम आहे. तेव्हा तो म्हणतो हे बघ, अजून कोणत्या वकिलाला विचारू शकतोय, म्हणजे इंदू तुझी ते काम करत होती, म्हणजे तुला आठवत आहे का तू जी ते इंटर्नशिप केली त्या वकिलांना विचारलं तर. तेव्हा ती म्हणते मी त्यांना ऑलरेडी विचारलं आहे, ते अवेलेबल नाही आहेत म्हणून तर प्रॉब्लेम आहे, आता काय करायचं. तेव्हा अध्यक्षच म्हणतो मला एक वकील माहिती आहे, तोच ही केस लढू शकतो. तेव्हा पप्या म्हणतो मोठ्या वकिलाचं नाव घेऊ नका, मोठा वकील म्हणजे तेवढे दाम मोठे. तेव्हा तो म्हणतो मोठा वकील तर नाही आहे पण आपल्या ओळखीचाच आहे आणि तोच करिश्माला या सगळ्या गुन्ह्यातून बाहेर काढू शकतो. तेव्हा तो विचारतो कोण आहे, एवढं गोल गोल फिरवू नको, जे काही असेल ते स्पष्टपणे सांग, कारण की आता माझं डोकं चालत नाही. तेव्हा अध्यक्षच म्हणतो तो वकील अजून कोणी नाही तर सौ इंद्रायणी अध्यक्षच दिग्रजकर आहेत. हे ऐकल्यानंतर इंदूच्या मनामध्ये गोष्टी निर्माण होतात की आपण सुद्धा तर ही केस लढू शकतो ना. अध्यक्षच पप्या तिला फुल पाठिंबा देत असतात. तर दुसरीकडे श्रीकला इकडे रत्नाला समजवत असते, रत्ना मला माहिती आहे ते पैसे मला तुला द्यायचे होते, पण त्या खोट्या साक्षीदाराला पैसे दिले नसते तर करिश्मा कशी काय जेलमध्ये राहिली असती. तू काळजी करू नको, मी जेव्हा पुढचे दागिने विकेल ना तेव्हा तुलाच पैसे देईल. तुला फक्त आता दुसरं काम करायचं आहे, आपल्याला लवकरात लवकर अर्क हवा आहे, मग अर्काचं जितक्या लवकर
लवकर होईल तेवढ्या लवकर बघून घे. तेव्हा रत्ना म्हणते नाही आता मी घराच्या बाहेर निघणार आहे. तेव्हा ती म्हणायला लागते नाही घराच्या बाहेर निघायचं नाही, मी जोपर्यंत सांगितलं आहे तोपर्यंत घराच्या आतच राहावं आणि लवकरच अर्काचा बंदोबस्त कर, मला त्याची गरज लागणार आहे. तेवढ्यात ती मागे वळते तर तिथे मोठ्या बाई असतात. मोठ्या बाईंना बघता ती अक्षरशः घाबरते आणि म्हणायला लागते अहो त्याच्यामध्ये दालचिनी आणि त्याच्याबरोबर वेलची आणि थोडंसं अजून काही जडीबुटी आहेत त्या सगळ्या टाकायच्या आहेत, हवं असेल तर मी स्वतः येते आणि तुम्हाला काढा बनवून देते. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणायला लागतात काय ग एवढ्या लवकर कॉल संपला, बोलून घे, मला काही हरकत नाही आहे. तेव्हा ते म्हणते मोठ्या बाई तुम्ही नॉक न करता आल्या का? तेव्हा ते म्हणतात अच्छा असं झालं का? मोठ्या बाई अक्षरशः बाहेर जातात, नॉक करतात आणि म्हणायला लागतात येऊ का आत मी? तेव्हा ती म्हणते मोठ्या बाई तसं बोलायचं नव्हतं, पण अचानक तुम्ही इथे कशा काय? तेव्हा ते म्हणतात अगं तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आता आज घरी ठरलं आहे की आपण हुरडा पार्टी करायला शेतावरती जाणार आहोत. काही चटण्या, काही थालीपीठं आणि काही अजून गोष्टी घेऊन जाऊ. कसं आहे आता एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडल्या आहेत म्हणून मला असं वाटते आपण मस्त पार्टी करावी. तेव्हा ती म्हणते पण असं करिश्माताई अशा जेलमध्ये आहेत आणि आपण पार्टी करावी हे काही बरोबर नाही ना? तेव्हा ते म्हणतात ती तर असू देस, तिचं जर आपल्याला काही घेणं देणंच नाही, तिने माझ्या रायाच्या गळ्यावरती चाकू ठेवला आहे आणि तिच्याबरोबर तिची बहीण सुद्धा जेलमध्ये पाहिजे होती, एकाला झाकावं आणि एकाला काढावं अशा त्या बहिणी आहेत. तेव्हा ते म्हणते असं कसं बोलताय तुम्ही इंद्रायणी ताईबद्दल, त्या तुमच्या सुनबाई आहे. तेव्हा ते म्हणतात ते तर माझ्या नशिबातलं सगळ्यात फुटकं मणी आहे. खरं म्हटलं तर माझं नशिबातनी माझ्याबरोबर थट्टा केली आहे म्हणून तर ती माझी सून झाली, नाही तर सुनेसारखं तिच्यामध्ये एकही काम नाही. तेव्हा श्रीकला म्हणते पण त्यांच्यामुळे तर अधोक्षजदादा बाहेर आले हे तर बरोबर आहे ना? तेव्हा ते म्हणतात तसं नाही आहे, माझा अधोक्षज निर्दोषच होता आणि तो बाहेर येणारच होता, आईची कृपा म्हणून तो बाहेर आला. त्या इंद्रायणीचं काही कौतुक नाही आहे ग याच्यामध्ये आणि तिचं कौतुक करायचं सुद्धा नाही. ती एक नंबरची चॅप्टर आहे, तू सुद्धा तिला भूलू नको. हा कधी काय करेल, पोटात एक ओठात एक, तिचं असं असतं म्हणून तर मी तिच्यापासून जरा लांबच राहते. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते मोठ्या बाई तुम्ही इंद्रायणी ताईंबद्दल असं सगळं माझ्या समोर बोलू नका, त्यांची निंदा केलेली मला काय आवडणार नाही, हे अगदी चुकीचं वाटतं ना? मोठ्या बाईंना तिच्यावरती अजूनच संशय वाढत असतो. दुसरीकडे इंदू करिश्माकडे जाते आणि तिला विचारते काय ग करिश्माताई तू ठीक आहेस ना, सगळं व्यवस्थित आहे ना आणि धीर बिलकुल सोडायचा नाही, आपण सत्याच्या बाजूने आहोत ना? तेव्हा ती म्हणते खरंच मला आज समजते मी किती स्वार्थी होती, मी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला आहे, मी माझ्या स्वार्थासाठी नाही कधी फादरचा मदरचा कोणाचाच विचार केला नाही. आता माझ्यावरती खुनाचा आरोप लागला आहे तेव्हा मला समजते की मी किती चुकीची होती. तेव्हा इंदू म्हणते जे काही असो पण आता तुला धीराने वागायला पाहिजे. ताई एक सांग ना मला, तू त्या दिवशी जेव्हा तिथे गेली होती तेव्हा तुने काही बघितलं का? असं समज तुझं नशीबच खराब होतं की तू त्या दिवशी तिथे गेली. तेव्हा ती म्हणते काय दुर्बुद्धी सुचली, मला सुद्धा माहिती नाही की त्या दिवशी मला मोहितरावाच्या घरी जायचं होतं. तेव्हा ती विचारते तू त्या दिवशी जेव्हा गेली होती तेव्हा तुला आजूबाजूला कोणी येताना जाताना जाणवलं का? एखादी गाडी किंवा एखादा अनोळखी व्यक्ती असं काही तुला समजलं का? तेव्हा ती म्हणते नाही ग असं मला काहीच जाणवलं नाही आणि मी स्वतःची शपथ घेऊन सांगते ना मी खरंच मोहितचा खून केलेला नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते ताई माझा विश्वास आहे ग, पण आता तुझ्यावरती खुनाचा आरोप लागला आहे, मग तिथे आपल्याला पुरावे लागतील आणि पुरावे तर कोर्टामध्ये सिद्ध करायला लागतील ना, तुझ्या विरुद्ध आय विटनेस आहे. तेव्हा ती म्हणते मला खरंच समजत नाही हे सगळं कसं आहे, मी जो गुन्हा केलाच नाही आहे त्याच्यासाठी आय विटनेस कसा काय असू शकतो? म्हणजे मला आठवण आहे ना मी मोहितच्या अंगालाही हात लावायला गेली नाही, मग मी कसा काय त्याचा खून करेल आणि त्याचा खून करून मला काय फायदा होणार आहे ग? तेव्हा इंदू म्हणते मग हा आय विटनेस खरा आहे की खोटा, का कोणी तुझ्या विरुद्ध षडयंत्र करत आहे? मला आता सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत जायला लागेल, पण ताई तुला काही आठवलं तर तुम्हाला सांगू शकतेस आणि बिंदास सांग, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. तेव्हा ती विचारते मला एक सांग इंदू, तुझा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना की मी मोहितचा खून केलेला नाही आहे? तेव्हा इंदू तिच्या जवळ येते आणि म्हणायला लागते तू माझी बहीण आहे, याच्यामध्ये सगळं आलं म्हणून नको काळजी करू, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टीतून नक्कीच मार्ग काढेल. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत मोठ्या बाई इकडे इंदूला सगळं एक्सप्लेन करत असतात की
मी तुला खूप शिव्या शाप दिल्या, तुझ्याबद्दल उलटसुलट बोलत होती, तेव्हा ती मला काय म्हणाली माहिती का, जाऊबाईंबद्दल असं काही बोलू नका, मला त्यांचा पोळका येतो. तेव्हा इंदू म्हणते, मोठ्या बाई बिंदास मला शिव्या शाप द्या आणि तिच्या पोटात घुसण्याचा प्रयत्न करा. तेव्हा ते म्हणतात, आता ते होणारच आहे. आज संध्याकाळी जी हुरडा पार्टी आहे ना, तेव्हा बघ मी काय करते. इथे हा एपिसोड संपतो. आता नेमकं मोठ्या बाईंच्या डोक्यामध्ये श्रीकला विरुद्ध काय शिजत असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.